जुन्नर तालुक्यातील बल्लाळवाडी या ठिकाणी शेळ्यांच्या गोठ्यावर बिबट्याने पुन्हा एकदा हल्ला करून 2 बीटल जातीच्या शेळ्या मारल्या आहेत। 10 दिवसांपूर्वी या ठिकाणी याच गोठ्यात बिबट्याने 7 शेळ्या ठार केल्या होत्या। तसेच 5 वर्षांपूर्वी सुद्धा याच गोठ्यात बिबट्याने 2 शेळ्या मारल्या होत्या। त्याची नुकसान भरपाई अद्याप देखील मिळालेली नाहीये। शेळ्यांच्या सुरक्षिततेसाठी शेतकरी सुधीर महाराज घोलप यांनी 12 फूट उंचीचे तार कंपाऊंड बनवले आहे। सेन्सॉर बसवलेले कॅमेरे देखील त्या ठिकाणी लावले आहेत। बिबट्या कॅमेऱ्यात दिसला तर लगेच सेन्सॉर ऍक्टिव्ह होऊन सायरन वाजू लागतो। असं असताना देखील हे बिबटे 12 फूट उंच तारेच्या जाळेवर सहज चढून सायरनच्या आवाजाला देखील न घाबरता शेळ्यांचा फडशा पाडत असल्याने शेतकरी पूर्णपणे खचून गेलेला असून सुधीर महाराज घोलप यांचे यामध्ये लाखो रुपयांचे नुकसान झाल्याने ते व्यथित झाले आहेत। वन विभागाचे कर्मचारी सदर ठिकाणी तात्काळ हजर होऊन पंचनामा करत आहेत, परंतु बिबट्यांचे हल्ले रोखण्यास वन विभागाला सपशेल असे अपयश आलेले असून कायद्याच्या कडक तरतुदीमुळे बिबट्यांचा बंदोबस्त करता येत नसल्याने वन खाते देखील बेजार झालेले आहे। यामध्ये या ठिकाणाहून बिबटे पकडून दुसऱ्या ठिकाणी सोडणं एवढंच काम सध्या वन विभागाकडे आहे। यामध्ये आता शेतकऱ्यांनी दाद मागायची नक्की कुणाकडे हा प्रश्न निर्माण झालाय। जुन्नर टाइम्स, बल्लाळवाडी, जुन्नर।